बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी आघोरी पूजा केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी हा धक्कादायक असा आरोप केलाय। गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणून पूजा केल्याचा सुद्धा दावा वसंत मोरे यांनी केला। या दरम्यान वसंत मोरे यांच्याकडून गोगावलेंचा व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आलाय। आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत, होम हवन केला। व्हिडिओवर मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा यावरती स्पष्टीकरण दिले। मोरेंनाही पूजेला नेलं असतं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं, अशा प्रकारची प्रतिक्रिया, अशा प्रकारचा खोचक टोला हा भरत गोगावले यांनी वसंत मोरेंना लगावला। भरत गोगावले ज्या पद्धतीने आतापर्यंत वागत आले आणि आज त्यांनी रश्मी वहिनींवरती जो काही आरोप केलाय तो आरोप अत्यंत चुकीचा आहे। वहिनींचा काय त्याच्याशी संबंध असता तर त्या सक्रियपणे दिसल्या असत्या। एखादी महिला जर एखाद्या नवऱ्याच्या तिच्या मुलाच्या पाठीमागे जर पहाडासारखी उभी राहत असेल तर त्यांच्यामुळेच सगळं चालतं हे म्हणणं मला वाटतं की भरत गोगावलेंची चुकी आहे आणि ते त्यांचं अकलेचं निघालेलं दिवाळ आहे। जर वसंत मोरेंना काय जर प्राप्त करायचं असेल आणि त्यांना वाटत असेल जर भरत शेटने तिथं जाऊन जे काही पूजापाठ केला आणि त्याच्यामुळे ते आमदार झाले, मंत्री झाले, तर मग त्यांना पण घेऊन जावं। ते जर अगोदर आम्हाला बोलले असते निवडणुकीच्या तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं। त्यांना जर आता वाटत असेल जर भरत शेटने काय करून चमत्कार झालेला असेल तर मग तुम्ही या, तुम्हाला पण एकदा मी घेऊन जातो तिथं आणि तुमचा पण चमत्कार तिथं घडवायला देवीला आम्ही सांगू त्या होम हवनच्या माध्यमातून। ते टीका टिप्पणी होणं क्रमप्राप्त होतं, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। परंतु वस्तुस्थिती पण बोलणं तेवढंही योग्य आहे असं वाटलं आम्हाला म्हणून आम्ही बोललो।